शेतकरी बांधवांनो, कृषी विषयक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय आहे केळी करपा शिगाटोका. त्याच्याविषयी थोडीशी माहिती. आता केळीला 7 महिने पूर्ण झालेले आहेत. आता यांची अवस्था आहे, कुठे येण चालू झालेलं आहे. तर अशा प्रकारे करपे आलेला आहे. काही प्रमाणात केळीची पाने पण पिवळी पडून जाऊ शकतात बरं का यांच्या टायमिंगला. तर करपा कसा ओळखा तर टिपका असतोय हा असा पिवळसर, त्याच्यामध्ये टिपका काळा टिपका वगैरे असतोय अशा पद्धतीनं. तर आपण काय करायचं आहे की यांच्या अगोदर रॅपिड एकदम जबरदस्त गार असं भिजवून घ्यायचं आहे. गार पानं वगैरे अशी झिंजून सगळी भिजली पाहिजे. असा स्प्रे घ्यायचा आपल्याला, त्या पद्धतीनं स्प्रे करून घ्यायचा आहे. नाहीतर पुढं जाऊन काय होणार आहे, येण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला खूप प्रॉब्लेम येणार आहे. असा प्रॉब्लेम येणार आहे की ज्यावेळेस घड बाहेर येईल त्यावेळेस आपल्याला रॅपिड स्प्रे म्हणजे भारी स्प्रे घेता येणार नाही आपल्याला. त्यासाठी अगोदरच एक चांगला स्प्रे घेणं महत्त्वाचं आहे. त्यात तुम्ही नेटिव्ह पण घेऊ शकता, त्याच्याबरोबर स्टेप्टोसायक्लिनच्या पुड्या पण घेऊ शकता अशा पद्धतीनं. आणि सगळी पूर्ण अशी बाग भिजवून घेऊ शकता पुढं आपल्याला, जेणेकरून अडचण येणार नाही अशा पद्धतीनं. तर बघा आता माझ्या बागेमध्ये किती करपे आलेला आहे. मी पेट्रोल पंपाने स्प्रे मारून घेतला आहे. एकरी 500 रुपये प्रमाणे ते मारून फवारून देतात. रिझल्ट खूप छान आहे त्याचा, मला तर असं वाटतं बरं का पेट्रोल पंपाचा. आपण बॅटरी पंपाने मारल्यानंतर आपल्याला रिझल्ट भेटत नाही, किंवा STPने पण मारू शकतो तुम्ही बघा. तर परत येण झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे असं स्प्रे घेता येणार नाही मोठा चांगला भारी. त्यासाठी अगोदरच करप्यासाठी फवारणी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तर आपण जर नाही घेतला तर काय होणार आहे की एक्सपोर्टला आपला माल जाणार नाही पानं कमी झाल्यावर. त्यासाठी अगोदरच काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता येण पण चालू झालेले 7-10 पाण्या पडतील. तुम्हाला मी घड दाखवतो आपल्या बागेचे.